Welcome to all of you. I am Vishal sir. Today I am teaching new point, that is preparation of alkyl halide from hydrocarbon. If you are new, then please subscribe, please like, please share. Okay. जर तुम्ही नवीन असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा. ठीक आहे. आज आपण मार्कोनी-कोच रूल बघूया. मार्कोनी-कोच रूल. Okay. First I am teaching statement. The rule state that when unsymmetrical reagent, when unsymmetrical reagent is react with unsymmetrical alkene, then negative part of unsymmetrical reagent is attached to unsaturated carbon atoms, which carries less number of hydrogen atom. Okay, here is our statement. Always you remember statement. This is rule. ठीक आहे. आता या स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. एक्झाम्पल घेतो मी. परत एकदा रीड करतो बघा. आता डबल रीड करतो. द रूल स्टेट दॅट व्हेन unsymmetrical reagent is react with unsymmetrical alkenes, then negative part of unsymmetrical reagent is attached on unsaturated carbon atoms, which carries less number of hydrogen atom. Okay, I am explaining these rules with reactions. Okay, this is the very important point for your 12th syllabus or your 11th syllabus. हे जे रूल आहेत ते रूल्स खूप जास्त महत्वाचे आहेत. तर बघूया आपण आता इथे एक्झाम्पल बघूया. बघा, मी अनसिमेट्रिकल अल्केन घेतोय प्लस अनसिमेट्रिकल रिएजंट HBr. ओके, HBr हा अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. बघा, मी इथे डबल बॉन्ड घेतला. हा इकडे CH3, इथे मला CH लावावं लागेल, इकडे CH2. ओके, HBr is unsymmetrical reagent. In this reagent bromine carries negative charge because electronegativity of bromine is higher than hydrogen atom. Okay, hydrogen is electropositive, bromine is electronegative. हा बॉन्ड मी असा ब्रेक करणार. इथे मायनस चार्ज, इथे प्लस चार्ज तयार केला मी. इथे मायनस चार्ज आहे, इथं प्लस चार्ज आहे. सॉरी. बघा, आता हे चार्जेस आहे या स्वरूपात आहेत. हा बॉन्ड मी बघा बॉन्ड कसा ब्रेक करतोय तो नीट ऑब्झर्व करा. इथे एक इलेक्ट्रॉन ब्रोमिन घेणार आणि हायड्रोजन काही इलेक्ट्रॉन घेणार नाही, म्हणून हायड्रोजनवर प्लस चार्ज, हायड्रोजन इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, प्लस चार्ज, ब्रोमिन घेतोय मायनस चार्ज. पुढे जाऊया. आपला रूल बघा. आता हे अनसिमेट्रिकल अल्केन आहे. का? तुम्ही हा डबल बॉन्ड बघितला तर डबल बॉन्डच्या या साईडला एक कार्बन आहे आणि या साईडला 2 कार्बन आहेत. या साईडला एक कार्बन, या साईडला 2 कार्बन आहेत, म्हणून हे अनसिमेट्रिकल अल्केनचं एक्झाम्पल आहे. डबल बॉन्डच्या दोन्ही साईडचे जे कार्बनचे ॲटम आहेत ते कसे पाहिजेत? डिफरंट पाहिजेत. लक्षात ठेवा. आता मला हा ब्रोमिन पुढे काय सांगितलंय बघा. स्टेटमेंट परत एकदा ऐका. द मार्कोनी-कोच रूल स्टेट दॅट व्हेन unsymmetrical alkene is react with unsymmetrical reagent, then
negative part of unsymmetrical reagent. Negative part of unsymmetrical reagent which attack on unsaturated carbon atom which carries less number of hydrogen atom. बघा, अनसॅच्युरेटेड हे 2 कार्बन आहेत. या कार्बनच्या भोवती एकच हायड्रोजन आहे, याच्या भोवती 2 हायड्रोजन आहेत. ओके, इकडे 1 आहे, इकडे 2 आहेत. मग हा ब्रोमीन कुठे अटॅक करणार आहे? या कार्बनवर हा ब्रोमीन अटॅक करणार आहे. ओके, बर, इथे निगेटिव्ह चार्ज आहे, इथे कोणता चार्ज पाहिजे? कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. तर हा पाय बॉन्ड असा ब्रेक करायचा. इथे मायनस चार्ज, इथे प्लस चार्ज. ओके, चार्ज या स्वरूपात तयार करायचे. इथे मायनस चार्ज, इथे प्लस चार्ज. आता प्रॉडक्ट बघा. आता बरं, हा एच इथे पाठवायचा. का? इथे मायनस चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह हायड्रोजन इथे अटॅक करणार आहे. ओके, पहिला बघा CS3 आहे तसं CS3 लिहिलं. ठीक आहे, पुढे CH आहे तसा CH लिहिला. आता या CH ला हा ब्रोमीन अटॅच करायचा. तो ब्रोमीन मी हा असा लिहितो, हा ब्रोमीन. ओके, पुढे डबल बॉन्डचे रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये केलं. CH2 हा एच इकडे पाठवला, CS3. याचं नेम आहे 2-ब्रोमो. टोटल 3 कार्बन आहेत लॉंगेस्ट चेन मध्ये. 2-ब्रोमो प्रोपेन. याचं IUPAC नेम आहे 2-ब्रोमो प्रोपेन. हे आहे प्रोपेन आणि हे आहे केमिकल हायड्रोब्रोमिक ऍसिड. Marconi-Koch rule is a take place in hydrobromic acid, हायड्रोक्लोरिक ऍसिड and हायड्रोआयोडिक ऍसिड. तुम्ही हे प्रॅक्टिस एक्झाम्पल HCl साठी पण लिहू शकता. बघूया आता इथं प्रॅक्टिस एक्झाम्पल बघा. CS3 पहिल्यांदा मी हे अनसिमेट्रिकल अल्केन घेतो. बघा, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडचे कार्बन कसे आहेत? डिफरंट आहेत. दोन्ही साईडचे कार्बनचे ॲटम डिफरंट आहेत. प्लस HCl घेतो मी आता. HCl हा बॉन्ड या स्वरूपात ब्रेक केला. बेसिक नेम तुम्हाला माहित आहे, बॉन्ड ब्रेकिंग. हा पॉइंटर ज्या साईडला असेल तिकडे मायनस चार्ज, हे टेल ज्या साईडला आहे तिकडे प्लस चार्ज याचा. ओके, आता हे 2 अनसॅच्युरेटेड कार्बन आहेत. त्यापैकी कमी हायड्रोजन या कार्बनकडे आहेत. 1 हायड्रोजन इथे, 2 हायड्रोजन आहेत. हा Cl इथे पाठवूया. ओके, म्हणजे मला या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज तयार करावा लागेल. तो चार्ज असा तयार करतो. इथे मायनस, इथे प्लस चार्ज आणि हा H इकडे पाठवायचा. प्रोडक्ट बघा. आता हा CS3 आहे तसा लिहिला. हा CS3 पुढे डॅश CH आहे तसा. हा Cl इकडे पाठवला. हा Cl इथे लिहिला. पुढे CH2 आहे, हा H इकडे पाठवला, CS3. याचं जे नेम आहे ते नेम आहे, या कंपाऊंडचं जे नेम आहे ते बघा. आता इथे नेम आहे 2-क्लोरो. 2-क्लोरो प्रोपेन ह्याचं नेम आहे 2-क्लोरो प्रोपेन. आता स्टेटमेंट बघा, बिना स्टेटमेंटचे मार्क मिळणार नाहीत. प्रोपेन is react with hydrobromic acid. Propane is react with hydrobromic acid to give 2-bromopropane. हे झालं याचं स्टेटमेंट. आता या रिॲक्शनचं स्टेटमेंट बघा. आता प्रोपेन 3 कार्बन डबल बॉन्ड आहे प्रोपेन. ओके, प्रोपेन इज रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड टू गिव्ह 2-क्लोरो प्रोपेन. 2-क्लोरो प्रोपेन. ओके, रिॲक्शन सोपे आहेत, फक्त अटॅक
बॉन्ड ब्रेकिंग रिॲक्शन लक्षात ठेवायचे आहेत. हे पॉईंट खूप जास्त बोर्ड एक्झामसाठी 2 मार्कला हा पॉईंट खूप IMP आहे. या टॉपिकमधून 2 मार्कला हा क्वेश्चन पडतो आणि नीटमध्ये पण इथून MCQ प्रिव्हियस इयरमध्ये पडलेले आहेत. JEEला CETसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. ओके, थँक्यू. प्लीज सबस्क्राईब, प्लीज लाईक, प्लीज शेअर. I will meet with you in next video with next point. Thank you.